नमस्कार, सुप्रभात. मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आजच्या 80 बातम्या. महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला हवं असं नाही. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची एक्स पोस्ट. मराठीच्या मुद्द्यावरून मराठी पक्षांनी एकत्र यायला काय हरकत आहे, देशपांडेंचा सवाल. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावं लागेल. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर हँडलवरती ठाकरे बंधूंचा एकत्र व्हिडिओ शेअर. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार, अशा आशयाचा मजकूर लिहत व्हिडिओ पोस्ट. मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्याकडून शिवसेना मनसे युती होण्यावरती नाराजी. अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खोपकरांची एक्स पोस्ट. कुटुंबामधून दूर गेलेले एकत्र आले तर आनंदच. गैरसमजामुळे ठाकरे बंधूंची युती होत नाही. राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठी माणसांचं चांगलं होईल. चंदूमामांची प्रतिक्रिया. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर काहीही वाईट नाही, फडणवीसांचं वक्तव्य. मराठी माणसाचं हित जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस भक्कम. राज्याच्या हितासाठी भांडणं सोडवत असाल तर ठीक. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची खोचक टीका. शिवसेना आणि मनसेला दोन्ही पक्ष आपलेसे वाटतात. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरती अजितदादांची प्रतिक्रिया. प्रत्येकानं आपल्या विवेकबुद्धीला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, अजित पवार यांचं मत. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सगळ्याच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, यामध्येच महाराष्ट्राचं हित आहे. रोहित पवारांची अजितदादांना भावनिक साद. कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासामधला सोनेरी दिवस. खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. दोन्ही बंधू एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल, मात्र लगेच असं काही होईल असं वाटत नाही. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर राजकारणामुळे फुटलेलं कुटुंब एकत्र यावं. ठाकरे आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या संदर्भात भुजबळांचं मत. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार. नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती. अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती भुजबळ समर्थकांनी लावले होर्डिंग्ज. होर्डिंगच्या माध्यमातून भुजबळांना मंत्रिपद देण्याची मागणी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारूनच अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय. पक्षप्रवेशाच्या नंतर उंडाळकर यांची प्रतिक्रिया. संदीप देशपांडेच सरसंघचालक मोहन भागवतांना हिंदी सक्तीच्या संदर्भात त्यांनी पत्र पाठवलंय. मराठ्यांचे मागील 200 वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती, मग आता ती सक्ती कशासाठी, देशपांडेंचा सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना मिळाल्याच्या नंतर कारवाई. डॉक्टर घैसास दोषी असल्याचा ससून रुग्णालयाचा अहवाल. तनिषा भिसेंना वेळेवरती अॅडमिट न करून घेतल्याचा ठपका. वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ससूनचा अहवाल. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचं प्रकरण अनेक अडथळे पार करत 17 वर्षांच्या नंतर सुनावणी पूर्ण. अखेर 7 मे रोजी निकाल लागेल. नाशिकमध्ये पोलिसांवरती दगडफेक केल्याप्रकरणी 39 जणांना न्यायालयीन कोठडी. 21 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी. नागपूरच्या उमरेडमध्ये पहाटेच्या वेळेला धातूचा एक भला मोठा तुकडा हा घरावरती पडला आणि मोठी खळबळ उडाली आहे. आकाशामधून हा धातूचा तुकडा पडल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केलाय. या तुकड्याचं वजन 50 किलो इतकं आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे, तर हा तुकडा देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर ही मोठी बातमी आपण बघतोय नागपूरच्या उमरेडमधली. पहाटेच्या वेळेला एक भला मोठा तुकडा हा घरावरती पडलाय आणि या तुकड्याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत.
आकाशामधून हा धातूचा तुकडा पडल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केलाय. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईच्या प्रकरणी पालिकेचे विभाग बोर्ड ऑफिसर नवनाथ घाटगे यांची हकालपट्टी. कारवाईच्या नंतर निघालेल्या मोर्चानंतर त्यांची हकालपट्टी झाली. जैन मंदिराला महानगरपालिकेचा तात्पुरता दिलासा. मंदिराची पूजा अर्चा करायला परवानगी देण्यात आली, तर जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, जैन समाजाची भूमिका. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारेंच्या तक्रारीनंतर गुन्हा. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेच्या अडचणींमध्ये वाढ. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळेंचा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तक्रार अर्ज. कासलेनं मुलाच्या फीसाठी 10 लाख रुपये उसने घेतल्याचा आरोप आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण द्या, तसंच विशेष वैद्यकीय समितीकडून शरीरावरच्या जखमांचं निरीक्षण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवावा. बीडमधल्या पीडित वकील महिलेची मागणी. अकोल्यामध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची विष प्राशन घेऊन आत्महत्या. जगदीश शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. बीडच्या माजलगावमध्ये बाबासाहेब आगे हत्येच्या प्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. फपाळ याचा पुढचा मुक्काम बीडच्या जिल्हा कारागृहात. यवतमाळच्या काठोडा या पारधीवाड्यावरती अखेर पाण्याचा तात्पुरता स्रोत तयार. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. तालुका पातळीवरती पाणी पुरवठ्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश. कल्याणमधील काही भागांसह टिटवाळा परिसरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहील. मोहिलीमधील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवरती प्रवाह मोजणी मीटर बसवण्याचं काम होणार आहे, त्यासाठी पाणीपुरवठा बंद राहील. मुंबईच्या अंधेरी पूर्व विभागामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या दरम्यान ही पाईपलाईन फुटली आहे. राज्यामध्ये अवघ्या 17 दिवसांमध्ये 831 टन हापूस निर्यात झालाय. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना. गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांना सुद्धा फायदा झालाय. आमदार विक्रमसिंग पासपुतेंच्या मागणीची सरकारकडून दखल. FSSAIने अॅनालॉग पदार्थांच्या संदर्भात हरकती मागवल्यात. राज्य सरकारकडून FDA विभागामध्ये 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा पूर्ण. लवकरच सिडकोकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. आराखड्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानकही समाविष्ट. नागपूरमध्ये काल राज्यामधील सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यामध्ये 44.3 अंश तर चंद्रपूरमध्ये 44 अंश इतकं तापमान. हिंगोली जिल्ह्याला आज येलो अलर्ट. 2 दिवस जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या बाभुळगावमधील पाचखेड इथे आढळली 3000 वर्षांपूर्वीची लोकवस्ती. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळामधील मडक्याचं खापर, तर सातवाहन राजवंश काळामधील 6 विहिरी सुद्धा आढळल्यात. पुरातत्व विभागाकडून सध्या उत्खनन सुरू झालं आहे. मुरुड जंजिऱ्यावरती पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. लाईफ जॅकेट उपलब्ध नाही, तसंच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचंही चित्र आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांना नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेराचा आधार. अतिसंवेदनशील वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा विषय सुद्धा गंभीर. करमाळ्यामधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवार पक्षाचा दणदणीत विजय. अजित पवार पक्षाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा जोरदार पराभव. मंत्री संजय राठोड यांनी साताऱ्याच्या दरेगावामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी यावेळेला तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली आहे. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या समोर शिवसैनिकांच्या 2 आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. शिवसेना भवनामध्ये मंत्री गोगावले यांच्यासमोर शिवीगाळ झाल्याची माहिती.
गोंदियाच्या खाडीपारमधील उपसरपंचाने भरले शाळांचं थकीत वीज बिल. जिल्हा परिषदेच्या 69 शाळांमधील विद्युत पुरवठा थकीत बिलांच्या अभावी खंडित झाला. उपसरपंच यशवंत कावळे यांनी 2 शाळांचं बिल भरलं आहे. जवळपास 5 तासांच्या नंतर सोलापूर शहरामधला वीज पुरवठा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. मध्यरात्री महावितरणच्या डीपीला आग लागल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला होता. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गावामधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमध्ये चोरांकडून गॅस कटर वापरून चोरीचा प्रयत्न. मात्र गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ब्रांच जळून खाक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मूर्तिजापूरमध्ये भीषण स्फोट. घरामधील 3 जण जखमी. स्फोट मात्र कशामुळे झाला हे अस्पष्ट. परभणीच्या लहुजीनगर आणि इक्बालनगरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा. लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 19 गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे. आरोपींकडून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. भांडूपमध्ये एका तरुणाची तलवार घेऊन रस्त्यावरती दहशत. तोडफोडीमध्ये 3 रिक्षा, एक बेस्ट बस आणि इतर गाड्यांचं नुकसान झालंय. नशेमध्ये आरोपीनं हे कृत्य केल्याची माहिती आहे. वसईमध्ये 10 रुपयांच्या वादामधून फेरीवाल्यावरती चाकूनं हल्ला. नवघर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. शेकापच्या संतोष पाटील यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. श्रीवर्धनमधल्या वेळासच्या समुद्र किनाऱ्यावरती संतोष पाटील यांच्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीची सत्र न्यायालयामध्ये धाव. पोलीस तपासावरती असमाधान व्यक्त करत बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेने मोडले वाहतुकीचे नियम. स्वारगेट चौकामध्ये चुकीच्या बाजूने वाहन चालवत वाहतुकीला अडथळा. पुणे वाहतूक पोलिसांनी बिचुकलेंना दंड ठोठावला. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये चोर असल्याच्या संशयावरून 4 युवकांना मारहाण. या प्रकरणी 4 जणांवरती मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबार जिल्ह्यामधल्या रुग्णवाहिका भंगार अवस्थेमध्ये आहेत. भर उन्हामध्ये नागरिकांना रुग्णवाहिकांना धक्का मारण्याची वेळ आली आहे. कल्याणजवळच्या मोहनी आंबिवली परिसरामध्ये चोरट्यांची दहशत. रात्री दुकानांचं शटर उघडून दुकानांमध्ये चोरी. मोबाईलसह रोकड चोरणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. वसईमधील 7 वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक खुलासा. किरकोळ वादामधून 12 वर्षीय भावाने मुलीची हत्या केल्याची माहिती समोर. यवतमाळच्या दाल मिलमध्ये 3 कामगारांचा मृत्यू. या प्रकरणी मालकासह 2 जणांवरती गुन्हा दाखल. जमादार अतुल चव्हाण यांनी दिली होती तक्रार. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये डोक्यावरती वार करून युवकाची हत्या. भावाच्या पत्नीची छेड काढताना आढळल्यामुळे रुपेश झाडे याने हत्या केली आहे. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये अनधिकृतरित्या देशी दारूची वाहतूक करणारी एक कार जप्त झाली आहे. एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.